आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन्काउंटर करणं योग्य की अयोग्य, शिंदे एन्काउंटरमुळे उपस्थित झालेले प्रश्न आणि या प्रकरणाचा विधानसभा निवडणुकांवर काय परिणाम होईल हे समजून घेणार आहोत। खरं तर बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाला, त्यानंतर त्यातील राजकारण बाजूला ठेवून तो योग्य की अयोग्य त्यामुळे निर्माण झालेले काही प्रश्न हे समजून घेणार आहोत। काही प्रश्न विरोधकांनी उपस्थित केलेत, काही आरोपीच्या आईवडिलांनी आणि काही अर्थातच व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीनं। त्यातील काही राजकारण करणारे प्रश्न सोडले तर काही प्रश्न व्हॅलिड आहेत, विचार करायला लावणारे आहेत। पहिला प्रश्न आहे आरोपीच्या आईवडिलांनी उपस्थित केलाय। त्याच्या आईवडिलांचं म्हणणं आहे मुलावरील आरोप सिद्ध झाले नाहीत, आरोप सिद्ध न करता त्याला का मारलं असा सवाल उपस्थित केलाय। या प्रश्नाचं उत्तर प्रशासनाला द्यावं लागणार आहे। त्यानंतर विरोधकांनी काही सवाल उपस्थित केलेत। पोलीस संरक्षणामध्ये असणारा अक्षय शिंदे पोलिसांची बंदूक खेचून घेईपर्यंत पोलीस काय करत होते। तिसरा प्रश्न आहे आरोपीची शरीरयष्टी पाहता तो असं काही करेल असं वाटत नाही। चौथा प्रश्न आहे आरोपीनं जर खरंच बंदूक खेचली असेल, पोलिसांवर हल्ला केला असेल तर त्याला जखमी का केलं नाही, डायरेक्ट यमसदनी का पाठवलं। पाचवा प्रश्न आहे देशाचा दुश्मन कसाब असेल किंवा कोपर्डी प्रकरणातील आरोपी किंवा इतर बलात्कार प्रकरणातील आरोपी यांचा एन्काउंटर का केला नाही, शिंदेचाच का। त्यामुळे यामध्ये विरोधकांनी संशय व्यक्त केलाय। त्यात शाळेची मुख्याध्यापिका, संस्थाचालक हे फरार आहेत, त्यांचा शोध अद्याप पोलीस घेऊ शकले नाहीत आणि हा एन्काउंटर झाल्यानं वरील सवाल हे उपस्थित झालेत। सत्ताधारी म्हणतात आरोपीला फाशी द्या अशी विरोधक मागणी करत होते, मग एन्काउंटरला विरोध का। यामुळे समाजातील अन्याय अत्याचार कमी होतील, पण देशात कायदा आहे, कायद्याने शिक्षा होणं गरजेचं आहे, त्यामुळं हे लॉजिकल वाटत नाही। आता वळूया आपल्या मुख्य मुद्द्याकडे। या प्रकरणाचा आगामी विधानसभेवर काय परिणाम होईल, महायुती की मवी याला फायदा होईल। तर खरं तर या प्रकरणात शाळेचा संस्थाचालक हे नसते तर आरोपी रस्त्यावरचा असता तर एन्काउंटरचा फायदा नक्कीच सत्ताधारी महायुतीला झाला असता, पण संस्थाचालक हा भाजपाचा आहे, तो फरार आहे आणि भाजपा सत्तेत आहे, त्यामुळे विरोधकांनी जे संशयाचं वातावरण तयार केलंय त्याचा फटका महायुतीला होईल। त्यामुळे मालवण शिवपुतळा प्रकरण असो किंवा हे शिंदे एन्काउंटर, हे दोन्ही प्रकरण विधानसभा निवडणुकीत तापतील आणि त्याचा फटका महायुतीला बसेल असं आता तरी वाटतंय। प्रत्यक्षात प्रचारात कोण या प्रकरणाचं भांडवल करते त्यावर अवलंबून असेल। शेवटी काय राजकारण बाजूला ठेवून विचार जरी केला तरी आपल्या देशात एक कायदा आहे आणि त्यानुसार असं एन्काउंटर करणं चुकीचं आहे। स्वसंरक्षणासाठी तशीच गरज पडली, दुसरा मार्गच नसेल तरच हा मार्ग निवडावा, अन्यथा चुकीचं आहे। आरोपी अक्षय शिंदे प्रकरणात तर संशयच अधिक वाटतोय। तुम्हाला काय वाटतंय कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि बघत राहा डिस्कवर।